हॅलो फ्रेंड्स, मी इथं पेपर कटिंग केलेलं आहे। पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीने कटिंग करून मी ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे ते पूर्णपणे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा। तर चला, इथं 42 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे। इथं मी 40 साईजचा कटोरीचं पेपर कटिंग घेतलंय। त्याच्यावरून मी काय काय चेंजेस करून इथं कटिंग करते आणि ब्लाऊज स्टिचिंग करते ते पूर्णपणे दाखवलेलं आहे। इथं उंची आहे 16, तर मी इथं उंची पेपर कटिंगची उंची आहे 15, तर इथं मी 16वर उंची करून घेते। तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने बदल करून घेऊन इथं पूर्ण पेपर कटिंग आखून घेतलेलं आहे। इथं कटोरीसुद्धा मी इथं आखून घेते। स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं म्हणून पूर्णपणे दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा। तर इथं बाही, पुढचा भाग, मागचा भाग अशा पद्धतीने इथं पूर्णपणे आखून घेतलं मी। त्याच्यानंतर पेपर पॅटर्न उचलली, आता इथं कटिंग करून घेते। त्याच्यानंतर मी परत मेन फॅब्रिकसुद्धा इथं कटिंग करून घेते। आणि तुम्हाला कोणताही साईजचा पेपर पॅटर्न हवे असले तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, तुम्हाला पेपर कटिंग करूनसुद्धा मी पाठवीन। तर इथं तुम्ही बघू शकता मागील बाजूची कटिंग झालेली आहे। त्याच्यानंतर मी इथं मेन फॅब्रिकची सुद्धा कटिंग करून घेते। पेपर पॅटर्न पाहिजे असलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, त्याची एक प्रॉपर दर ठरवून मी इथं पेपर पॅटर्न तयार करून तुम्हाला पाठवण्याचं सुविधा करते। तर इथं सगळ्यात अगोदर मी बाही कटिंग करून घेते। मेन फॅब्रिकवर बाही कटिंग करून घेतलं। त्याच्यानंतर मी मागच्या बाजू, पुढचा बाजू अशा पद्धतीने पूर्ण इथं ब्लाऊज कटिंग करून घेते। त्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झाल्यावर सुद्धा इथं तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। इथं तुम्ही बघू शकता 40 साईजची कटोरी ब्लाऊज घेऊन मी 42 साईजचा कटोरी ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे। एकदम परफेक्ट झालेला आहे इथं रेडी ब्लाऊज। कटोरी बघा किती परफेक्ट आलेली आहे। तर अशा पद्धतीने नॉटसुद्धा तयार केलं आहे। नॉटला मी बॉर्डरची लटकन बनवलं आहे। त्याच पद्धतीने मागचा गळा मी गोल आकार ठेवलेला आहे। कस्टमर कशा पद्धतीने सांगतात त्याच पद्धतीने इथं मी ब्लाऊज रेडी केलेला आहे। चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।